नमस्कार. तर 63वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा मालवणमध्ये आज नुकतीच संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये जे नाटक ओएसिस जे प्रथम क्रमांकाचं ठरलं आणि ज्याचीच चर्चा आता सगळीकडे सुरू आहे, त्या नाटकाची टीम आता आपल्यासोबत आहेत. या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला रौप्य पदकाची हॅट्रिक केलेल्या शुभदा टिकम, त्यानंतर आपल्यासोबत आहेत इथे सचिन टिकम, अभय कदम, त्यानंतर आपल्यासोबत आहेत अद्वैत टिकम आणि साईवेद मालवणकर, पंकज गावडे, प्रथमेश सामंत, श्रीराज बादेकर. आता ह्या टीमचं आता सर्वत्र चर्चा सुरू आहे, सगळीकडे त्यांच्याबद्दल बोललं जातं आहे. पण या ओएसिस नाटकामागे जे काय होतं किंवा ज्या वाळवंटातून हे ओएसिस घडलं त्या वाळवंटाची सुद्धा कथा, म्हणजे जेव्हा ओएसिसच्या पूर्वीची जी स्टेज होती त्याविषयी आपण आता त्यांच्याशी गप्पा मारूया. मी सचिन तुमच्याकडे येतो की इतक्या वर्षाचा अनुभव, दरवेळी तुम्ही जेव्हा कुठलं तरी नाटक घेता किंवा तुम्ही नाटकाच्या कुठल्याही भागात असता, कुठलाही भाग जेव्हा तुमच्याकडे येतो त्यावेळी एक चैतन्य असतं, एक वेगळं नाव असतं. यावेळी त्याच्यामध्ये तुम्हाला काय नाविन्य होतं आणि काय चॅलेंज होतं? धन्यवाद सुयोगजी. राज्यनाट्य ज्यावेळी सुरुवात म्हणजे मालवणमध्ये ज्यावेळी सेंटर्स आलं त्यापासून आपण मालवणचा एक संघ परफॉर्म करतो आहे. म्हणजे मालवणला नव्हतं तेव्हा आपण सुद्धा रत्नागिरीला जाऊन परफॉर्म करत होतो. इवन मुंबईलासुद्धा राज्यनाट्याचा संघ आपण इकडनं घेऊन गेलो होतो. मालवणला आल्यापासून एक फायदा झाला की मालवणातल्या कलाकारांना आता हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळायला लागले. यावर्षी असं होतं की गेले 2 वर्ष सतत दोन्हीही नाटकं आपली वाजली. चैतन्य सरदेशपांड्यांची बझर वाजलं, त्याचासुद्धा आपण इंटरव्ह्यू घेतला होता. गेल्या वर्षी आपलं एक्सपायरी डेट, प्रचंड लोकांच्या आशा निर्माण झाल्या होत्या की यावर्षी काय बघायला मिळतं आहे. आणि ज्यावेळी लोकांच्या आशा निर्माण होतात तेव्हा खरं टेन्शन कलाकारांना किंवा निवड करताना असतं स्क्रिप्ट. त्यामुळे स्क्रिप्ट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. साधारण जून महिन्यापासून आपण निवडायला सुरुवात करतो स्क्रिप्ट. तर यावर्षी असं वाटत होतं की 2 वर्ष शुभदाची हॅट्रिक झाली आहे रौप्यची, 2 वर्ष लागोपाठ मिळालं की यावर्षी हॅट्रिक व्हावं. कारण हे उदाहरण दुर्मिळ आहे किंवा नाहीच नक्की बरोबर आहे की कोणी हॅट्रिक जवळजवळ केली नाही आहे. तर स्क्रिप्ट निवडताना ते डोक्यात होतं की स्त्री अभिनय म्हणजे स्त्रीचा रोल पण चांगला असावा आणि ते नाटकसुद्धा नम्रात यावं, कारण लोकांच्या पण अपेक्षा वाढल्या. त्यामुळे जूनपासूनच दरवर्षीप्रमाणे स्क्रिप्ट सिलेक्शन चालू होतं. त्याबरोबर असंही वेगळं डोक्यात विचार होता की आता वर्जन बदललं आहे नाटकाचं, वेगळं काहीतरी लोकांना बघता यावं. कारण ग्रामीण लोकांना किंवा शहरी, इनफॅक्ट शहरातल्या गाव वजा शहर जी आपल्यासारखी मालवणसारखी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखी जी शहरं आहेत त्यांना बॉक्स सेट, कॉमेडी किंवा सामाजिक नाटकं बघायची सवय झाली आणि तो पॉईंटला कुठंतरी काहीतरी वेगळं दाखवून ब्रेक करावं अशी बऱ्याच दिवसांची इच्छा होती. आणि राज्यनाट्य हे त्यासाठी सगळ्यात उत्तम व्यासपीठ ठरलं आणि आम्ही ही स्क्रिप्ट निवडली. ज्यावेळी स्क्रिप्ट वाचली त्यावेळी एवढ्या डोक्यात आलं की एक तर ती पहिली येणार किंवा लोकांच्या डोक्यावरनं जाणार. कारण मुळात मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रायोगिकची आजकाल लोकांना सवय नाही आहे, अजून रुळलं नाही आहे प्रायोगिक तेवढं खेड्यापाड्यात किंवा गावात. म्हणून आम्ही लेखकालाच मालवणमध्ये उचलून आणलं. म्हणजे त्याने आम्हाला मार्गदर्शन करावं. ज्यावेळी स्क्रिप्ट वाचली, इरफान मुजावर अतिशय प्रतियश लेखक, त्यांच्या 2 मालिका पण आता चालू आहेत, की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि तेच मालवणमध्ये आले आणि त्यांनी क्वेरी आम्हाला विचारलं की तुम्हाला याच्यातला शंका विचारा. आणि त्यावेळी ज्यावेळी स्क्रिप्ट वाचलं त्यावेळी शेवटपर्यंत मी स्वतःसुद्धा कन्व्हिन्स नव्हतो की ही स्क्रिप्ट फायनल करावी का. अगदी श्याम चव्हाण मुंबईवरनं आला की ही स्क्रिप्ट चांगलं आहे, काहीतरी वेगळं आहे. पण ॲज अ कलाकार म्हणून मी सुद्धा सॅटिस्फाईड नव्हतो, कारण प्रायोगिक असल्यामुळे ते लोकांपर्यंत कितपर्यंत जाईल हे प्रचंड प्रायोगिक, म्हणजे जवळजवळ 200% प्रायोगिक म्हणू शकतो या नाटकाला आपण. मग शेवटी आम्ही असा पर्याय निवडला की एकतर आम्ही सांगलीला जावं किंवा लेखकालाच इथे बोलवावं. आणि ते मध्यस्थीने लेखक आले. आमच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही
डॅम शुअर झालो की हे स्क्रिप्ट करायचं, म्हणजे रिझल्टची मग आम्हाला टेन्शन नव्हतं की काय लागेल, पण हे करायचं हे ठरवलं. कारण सर्वसामान्यांच्या जीवनाला हात घाला, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला हात घालणारं स्क्रिप्ट जे लोकांना पटेल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं आम्हाला खात्री पटली. नंतर आम्ही ते चॉईस केलं, साधारण जून जुलैमध्ये चॉईस केलं. आणि सगळ्यात मोठी अडचण आली की यावर्षी बरोबर राज्यनाट्याच्या वेळी विधानसभा इलेक्शन लागलं. तो मोठा आमच्यासाठी ड्रॉबॅक होता, कारण बरेचसे आम्ही आता अभय राजकीय माणूस, मी आणि सुशांत शासकीय कर्मचारी, पंकज कामाला, बरेचसे कामाला. त्यामुळे त्या अडचणीवर मात करून आम्ही जवळजवळ 1.5-2 महिने मेहनत केली आणि ॲटलिस्ट ते लोकांपर्यंत पोचवलं नाटक. आता मी शुभदा तुझ्याकडे येतो अभिनेत्री म्हणून. मी जाणीवेची अभिनेत्री अशी जेव्हा मी कायम तुला मला असं वाटत असतं आणि मी ते कायम प्रेक्षकांना सांगत असतो किंवा ही हॅट्रिकसाठी हे मान्य आहे की कुठलाही अभिनेता अभिनेत्री हे काही घडेपर्यंत ते त्याच्यासाठीच करत होतो असं काही धरून चालत नाही. तरीसुद्धा एक कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती हॅट्रिक व्हावी आणि त्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी काही, कारण आता जेवढं सचिनजींनी सांगितलं त्या बऱ्याचशा प्रतिकूल गोष्टी होत्या. म्हणजे सगळ्या काही आपल्याला प्लेटमध्ये सजवून नव्हतं, काही सगळं ते आणावं लागत होतं. तो सगळा आपल्याला प्रचंड ताण होता त्याच्यामध्ये. मग अशा वेळी तुझ्यावर हा ताण होता किंवा हे प्रेशर होतं का? भरपूर ताण होता. आणि हा ताण होताच की 2 वर्ष मी एकतर सिल्वर मेडल मिळवलं आहे सलग 2 वर्ष. मग यावर्षी मिळालं पाहिजेच, नाटकाचं पण नाव आलं पाहिजे, नंबर आला पाहिजे, कुठे आम्ही खाली गेलो नाही पाहिजे, हे खूप टेन्शन होतं मनामध्ये सारखं. अगदी नाटक झाल्यानंतर पण मनामध्ये हुरहुर होती की आपला नंबर खाली नाही गेला पाहिजे किंवा काही 2 वर्ष आम्ही नाव कमवलं आहे ते कुठे पण नाही मागे पडलं पाहिजे. आणि रिहर्सल चालू असताना पण भरपूर ताण होता, कारण नेमकं हे म्हणाले तसे ड्युटी लागलेली सगळ्यांची, रोज उशीरपर्यंत रिहर्सल चालायच्या, 1 वाजेपर्यंत जागरणं व्हायची, ताण भरपूर होता. मग याच्यातली जी व्यक्तिरेखा होती त्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील? व्यक्तिरेखा आपली मध्यमवर्गीय एक महिला, जिची स्वप्न आहेत पण ती आहे त्याच्यात पण समाधान मानू नये की आपल्याला पाहिजेच आहे, अट्टहास नाही आहे की आपल्याला तसं श्रीमंत लोकांसारखं सगळं हवंच आहे त्याच्यात पण समाधान मानून राहायचं असं आहे. स्वप्न आहेत, आपण प्रयत्न करू शकतो, पण मिळालीच पाहिजेत, त्याच्यासाठी ओढून ताणून प्रयत्न करून आपण तसं श्रीमंत व्हावं किंवा आपण तसं वावरावं, आपल्याला कारच हवी आहे असं नाही. मग ती नवऱ्याला समजावत असते, त्याच्यासोबत स्वप्न बघत पण असते, त्याला समजावत पण असते. आता यामध्ये जसं आपण काही कथा क्रीडा जगतात किंवा क्रिकेट जगतात ऐकतो की एखाद्या संघाच्या अगदी सामना सुरू होण्याच्या आधी एखादा खेळाडू जखमी झाला आहे किंवा तो उपलब्ध नाही आणि मग अचानक एखाद्या खेळाडूला घेतलं जातं आणि जबाबदारी दिली जाते आणि त्या खेळाडूला त्या मॅन ऑफ द मॅच मिळतं किंवा काहीतरी बक्षीस मिळतं. अशी एक कथा आहे श्रीराज वादेकर नेपथ्य ज्यांनी सांभाळलं याच्यामध्ये, की श्रीराज ते तू सांगावं जरूर प्रेक्षकांना की तुझ्यावर आली एकदम जेव्हा जबाबदारी की त्यावेळी तुला ती ह्या नाटकाच्या पूर्व संचामध्ये तू नेपथ्य म्हणून तुला हे नव्हती आणि अचानक आली जबाबदारी, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? खरंच खूप कमाल होता, पण वेळ खूप कमी होता आणि कमी वेळेत आम्हाला ते सगळं करायचं होतं आणि सगळ्या गोष्टींचा योग जुळून येत नव्हता. पंकज कामावरती असायचा, सगळेजण म्हणजे सगळे सरकारी कामांमध्ये असल्यामुळे सगळेजण एकत्र येणं खूप कमी झालं होतं. पण ते शेवटच्या 2 दिवसात आम्ही ते थॉट प्रोसेसिंग करून वगैरे आणि बऱ्यापैकी आम्ही जमवून आणलं ते त्याचं. अच्छा, बक्षीस मिळाल्याबद्दल कसं वाटतं? बक्षीस मिळालं त्याचा आनंद आहेच, पण आमचं नाटक पहिल्या नंबरात आलं त्याचा जास्त आनंद आहे. त्याच्यामुळे आणि सगळ्याच कलाकारांची मेहनत खूप होती. त्याच्यामुळे खरं म्हणजे मी 5 वर्ष ॲक्च्युली मी राज्यनाट्य केलं मुंबईत असताना, 2 राज्यनाट्य केली, पण कोविडनंतर माझं 5 वर्ष सगळं नाटकापासून मी लांब होतो. पण इथे गावी आल्यानंतर असं माझ्या मनात बरंच चालू होतं की कुठेतरी नाटकात आपल्याला काहीतरी काम करता यावं. तर त्याच्यानंतर माझी ओळख झाली ती शुभदा टिकमशी. त्यांनी मला मग ह्या राज्यनाट्याचं मला सांगितलं, मग त्याच्यातून मग मी इथपर्यंत पोहोचलो.
खूप छान तुझा एक्सपिरियन्स आणि तुला आणखीनही असे धक्कादायक अनुभव येऊन आणखीन त्यातून तुझं ओएसिस फुलो अशी तुला मी सदिच्छा देतो. आणि आता आपल्यासोबत बोलायला इथे प्रथमेश सामंत आहे. प्रथमेश, या नाटकाच्या विषयी बोलायचं झालं किंवा एकंदरच नाटकाच्या प्रोसेसमध्ये ॲक्टिव्ह असणारा एक मेंबर आहेस, तर यावेळी प्रथमेश तुझ्यासाठी हा ओएसिसचा अनुभव हा तुझ्यासाठी कसा होता? अनुभव खरंच खूप छान होता. कारण अध्यामध्यात काहीच नव्हतं की मी हे नाटक करणार. सचिन दादा अचानक एक दिवस भेटले आणि फक्त त्याने एक कन्सेप्ट सांगितली नाटकाची काय. कन्सेप्ट एवढी भावली की हे कुठेतरी रिलेट होतं आहे आपल्याला, ही कथा रिलेट होते आहे किंवा. आणि ज्यावेळी स्क्रिप्ट वाचली तेव्हाही असं वाटलं की ही वाक्य आपणही कधीतरी ऐकलीत, आपल्या आईवडिलांच्या तोंडून असतील, शेजाऱ्यांच्या तोंडून असतील, त्यामुळे ते कुठेतरी रिलेट होतं आहे. फक्त प्रश्न एवढा होता की हा फॉर्म किंवा हा प्रकार कितपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोचतो आहे, ती जराशी भीती होती. तीसुद्धा नंतर जसं दादा म्हणाले की लेखक आले होते, त्यांची टीम आली होती, त्यांनी तीसुद्धा भीती घालवली की हे तुम्ही जर नीट कराल तर ते पोहोचेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख करावासा वाटतो आहे आमचे दिग्दर्शक हेमंत कदम. त्यांनी जो एक कॉन्फिडन्स दिला की तुम्ही करू शकता. म्हणजे त्यांचं एक वाक्य होतं नाटकाच्या 2-3 दिवस आधी सादरीकरणाच्या, की मालवण तालुक्याची लोकसंख्या जेवढी काही आहे 1,20,000 1,50,000 तेवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व तुम्ही 8 जणं करताय. या गोष्टीची जाणीव ठेवा आणि या गोष्टीचा अभिमान बाळगा आणि तुम्ही पुढे काम करा. निश्चित तुम्हाला तुमचं कामही चांगलं होईल आणि यशसुद्धा मिळेल. आणि तसंच काहीसं झालं. म्हणजे प्रत्येकाने त्या भावनेने कदाचित काम केलं आणि ते टीमवर्क झालं. दुसरी गोष्ट म्हणजे जसा श्रीराजचं तसाच माझंही की रंगभूषा करायची होती आणि सगळेच एकतर आम्ही घाम जास्त येणारी माणसं असल्यामुळे ती भीती होती. त्यानंतर सुरुवातीला ब्लॉकिंग झालं होतं, ते सगळं चेहऱ्यावरून हातवारे वगैरे करून झालेलं असल्यामुळे तो चेहऱ्यावर हात लागूनसुद्धा रंग पुसला जाता कामा नये. आणि त्यावेळी मी आवर्जून उल्लेख करेन की मला दशावतारी मेकअपचा फायदा झाला, की तिकडे जी 1-2 वर्ष इन्व्हेस्ट केली होती त्या थेअरीचा किंवा त्या कुठल्या तरी नॉलेजचा इथे मला वापर करता आला आणि त्या गोष्टीमुळे कुठेतरी काहीतरी ह्या गोष्टी जुळत गेल्या. प्रत्येकाचे थोडे थोडे एक पैसा असेल ते जुळून जात ते नाटक फर्स्ट आलं असं मला वाटतं. अनुभव एकंदरीत खूप छान होता. इथे दशावतारी मेकअपचं किंवा या नाटकामध्ये जी आवश्यकता होती ती लॉन्जिव्हिटीची, मेकअप टिकण्याची होती. आणि दशावतारी नाटक काय काय देऊ शकतं, म्हणजे दशावतारी नाटकाचा जो आपल्याला त्याचा जो बाह्य फॉर्म आहे, आपण म्हणतो की त्यातला अभिनय किंवा त्याच्यातले संवाद, पण त्याचं जे मूळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो मूलभूत घटक आहे 8-8, 10-10 तास जवळपास चालणारी नाटकं, आणि मग तो इथे उपयोग आला असंच म्हणतो. आता मी सूत्रधार अभय कदम तुमच्याकडे येतो. आज थोडेसे अभय कदम आपण त्यांनी आज वेळ दिला आहे, त्यांना तब्येत बरी नसूनसुद्धा, की अभयजी आता जबाबदाऱ्या यायला लागल्यात. म्हणजे जसं होतं गेल्या वेळीसुद्धा तुम्ही सांगितलेलं की हे आता मी ह्याच्यात आलं म्हटल्यावर ही एक जबाबदारी, आता काहीतरी पुरस्कार मिळाल्यानंतर किंवा बक्षीस मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते. मग आता भावना कशी आहे? जबाबदारी वाढलीच आहे, कारण आता आम्ही अंतिम फेरीत गेलो आहोत. 2022ला आम्ही एकाच वर्षी 2 नाटकं घेऊन गेलेलो, एक बजर आणि दुसरं श्याम तुझी आवसे लिहिले. तिथे काही आम्हाला त्यावेळी बक्षीस नाही मिळालं, पण यंदा अशी आम्हाला आशा आहे किंवा आमची इच्छा अशी नाही, पण आम्ही नक्कीच करणार तिकडे आणि अंतिम फेरीत काही ना काहीतरी करून येणारच. आणि नक्कीच मालवणचं नाव आणि अख्खं सिंधुदुर्गाचं नाव आम्ही वरती काढू, एवढं मी सांगतो. यामध्ये आपल्याला जे नवोदित याच्यातला भाग आहेत, पंकज असेल, साईवेद असतील किंवा अद्वैत आहे, यांच्याशी आपण गप्पा मारूच. मला पुन्हा एकदा सचिनजी तुमच्याकडे एकदा यायचं आहे की जेव्हा ही सगळी प्रोसेस आहे किंवा आजही आपण म्हणतो आहे की नाटक एन्जॉय करणं, नाटक एन्जॉय करण्याविषयी मी आता इथे आपल्या सगळ्यांनीच एन्जॉय केलेलंच आहे, आपापलं आहे. पण जेव्हा नाटक एन्जॉय करतो आहे आपण करू शकतो आहे, हा संदेश नवोदितांना कसा पोचवायचा आहे? अतिशय खूप छान प्रश्न आहे तो. मुळात जर आपण नाटक एन्जॉय नाही केलं तर ते रसिकांपर्यंतच पोचणार नाही. हे आमचं पहिल्यापासून, म्हणजे जिथं काही आम्ही बारीक सारीक शिकलो अगदी लहानपणापासून वेगवेगळ्या शिबिरांमधनं, सगळ्यात पहिलं तुमचं जर तुमच्या कामावर प्रेम असेल तर ते नाटक चांगलं लोकांपर्यंत पोचतं. मुळात इथे खूप गंमत होती. नवोदित म्हणजे अगदी मगाशी आपण विचार केला की श्रीराज आहे, अद्वैत तर एकदम नवीन आहे, प्रथमेश आहे. अगदी नाटकाला 8 ते 10 दिवस शिल्लक असतानासुद्धा
आमचा श्रीराज म्हणा, प्रथमेश म्हणा, की ह्यांना मगाशी प्रथमेश म्हणाला की आम्ही साशंक होतो की मी मगाशी म्हणालो 100 नाही 200% प्रायोगिक नाटक आहे, रसिकांपर्यंत पोचेल का. तर आम्ही जी जुनी मंडळी होतो म्हणजे त्यातल्या त्यात काही एक्सपिरियन्स होता की त्यांना सतत सांगत होतो, अगदी श्रीराज म्हणा, प्रथमेश म्हणा ना, की हे नाटक जितकं वाचायला जड वाटतं आहे तेवढं पोचायला जड नसणार, कारण ते आपल्यावर आहे. आणखीन एक गंमत आहे की मुळात आम्ही जे 6 कॅरेक्टर आहोत ते कोण आहे हे लोकांना पहिली समजायलाच 10 मिनटं लागतात. कारण प्रायोगिक ते कसं आहे की ही सर्वसामान्य माणसांच्या मार्गांमध्ये जे अडथळे निर्माण होतात त्यांचं मन आहोत आम्ही, जे कधी कुठूनही म्हणजे त्यांच्या मोड्याखालनं येतो, कुठल्याही बिंदूतून कधीही प्रवेश करतो, कधी जातो. कारण आम्हाला नाव नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही नाव, धर्म, चेहरा नसलेली लोकं असं त्या नाटकात लेखकानं मांडलेलं आहे. आम्ही स्वतःची इस्टॅब्लिशपणा जर पहिल्या 5व्या-10व्या मिनिटात करू शकलो, आम्हाला कळत होतं, तर आपण शेवटच्या 2.5व्या तासाला लोकांपर्यंत पोहोचलेलो असणार. आणि हेच आम्ही नवोदित कलाकारांना सांगितलं की तुझा रोल काय आहे, आपण काय करायचं आहे आणि आपण नाटक एन्जॉय करायचं आहे. आणखी एक महत्त्वाचं आहे, एन्जॉय करताना आपण गाणी, हलकी-फुलकी गाणी आणि हलके-फुलके विनोद असले की ॲटोमॅटिक ॲज अ आर्टिस्ट म्हणून आपण एन्जॉय करायला लागतो नाटक. ह्या लेखकाने या गाण्यात 2 अतिशय सुंदर गाणी जे डान्स आहेत, अगदी नृत्य आहेत, आम्ही या 2 तो आणि ती या मुख्य पात्रांबरोबर हे जे 6 लोक आहेत ते वेधुंद नाचतात, गातात, मजा करतात. हे एक आम्हाला प्लस पॉईंट होतं. म्हणजे ज्यावेळी नाटक टॉकी व्हायचं, दोन माणसांचं सतत 10-15 मिनटं बोलणं व्हायचं, त्यावेळी लेखकाने आपल्या कल्पकतेने असे काही प्रवेश टाकले होते, गाणं म्हणा, आमच्या काही चांगल्या एंट्रीज म्हणा, द्वंद्व युद्ध आहे आमची, त्यांच्यावरची मारामारी आहे, त्यांच्याबरोबरचा द्वेष, त्यांच्या मार्गातले अडथळे, हे असे अनेक प्रसंग टाकले होते जे खरंच एन्जॉय करण्यासारखे होते. इवन आमचं युद्ध दाखवलेलं आहे पहिल्या अंकाच्या शेवटी. खरं म्हणजे ते युद्ध आहे, म्हणजे आम्ही विलन आहोत, 6च्या 6 जण विलन आहोत, पण ते युद्ध करताना आम्ही प्रचंड एन्जॉय करायचो. मला वाटतं सगळेजण हेच सांगतील की ते करत असताना आम्हाला फिलिंग हॅपीनेस, एन्जॉय, म्हणजे पहिल्यांदा असा रोल मिळाला की मी विलन करतो आहे आणि तो करताना मला मजा येते. का? कारण त्या विलनमध्ये एक वेगळी लय आहे, नाचतो आहे तो विलन, नाचतो आहे, गातो आहे, तो विलन युद्ध करतो आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक हे जे नवीन कलाकार आहेत ते त्या शेवटच्या 8 दिवसात जेव्हा नाटक ॲक्च्युली स्पर्धा चालू झाली 1 तारीखला वेंगुर्ला सेंटरला, तेव्हा त्यांना कळलं की आत्ता आपण ऑन द वे आहोत, नाटक आपलं आता 9व्या-10व्या दिवशी नाटक लागणार आहे. तेव्हा त्यांना कळालं की आता सिरियसनेस जो काय आहे पहिलाच इतका नव्हता, तो ॲटोमॅटिक यायला लागला. म्हणजे कामावर प्रेम ॲटोमॅटिक वाढलं. त्या जो रोल होता तो त्यांना तोपर्यंत कळालेला होता, मागच्या 1.5 महिन्याची प्रोसेस होती, कळालेला होता. त्यामुळे ॲटोमॅटिक ते रोल एन्जॉय करू लागले. त्याच्यामुळे तो ॲटोमॅटिक दोन्ही रिहर्सल चांगल्या होऊ लागल्या. तेव्हा लक्षात आलं की आपण हे नवीन आर्टिस्टसुद्धा नाटक नक्कीच एन्जॉय करून लोकांपर्यंत पोहोचवणार आहात. छान सांगितली. एक पूर्ण आपण म्हणूया या ओएसिस पटच आपल्याला पूर्णपणे तुम्ही कथन केलात. आता मी अद्वैत, कसा होता तुझा अनुभव? मला असं वाटलं नव्हतं की मिळेल असं हे राज्यनाट्यामध्ये काय राहिला, पण तरी दिग्दर्शननी मला घेतलं. पंकज, तुझा कितवा अनुभव होता आणि कसा वाटला अनुभव? मी यापूर्वी 3-4 नाटकं केली आहेत आणि तीसुद्धा राज्यनाट्यच केली होती. पहिल्यांदा जेव्हा मी ह्या क्षेत्रात उतरलो होतं, मी कॉलेजमध्ये एकदा केलं होतं, तर मी असं म्हटलं की चल फक्त काय म्युझिकच सोडायचं आहे असं तसं. पण नंतर जसं मला कळलं की नाही, की डायलॉग बरोबर पण म्युझिक जायला पाहिजे, डायलॉगसोबतच म्युझिक यायला पाहिजे, तेवढाच आवाज यायला पाहिजे. तेव्हा मग हळूहळू आवड निर्माण झाली. मग नंतर हे काय आमची मंडळी ओळखीची होतीच आधी. मग ध्वनी संयोजन हा जो भाग आहे तो खूप आपण टेपऱ्या असं त्याला जे नॉर्मली एक शब्द आहे, त्यानंतर आता बदलत्या काळात तुम्हाला थोड्या सुविधा झालेल्या आहेत. मग तुला म्हणजे स्वतः तुला कुणाचं मार्गदर्शन मिळालं आहे हा मला तुला मुद्दाम आवडेल सांगायला की हे, कारण हे क्षेत्र खूप जणांना माहिती नाही आहे की ह्या क्षेत्राविषयी माहिती नाही. सगळेजण एन्जॉय करतात की नाटक बघितलं आहे किंवा मी काहीतरी हे बघितलं आहे, पण त्यामध्ये ह्या क्षेत्राविषयी तुला कसं काय आवड लागली आणि तुला कुणी मार्गदर्शन केलं? आवड तशी होतीच पहिल्यापासून, पण मार्गदर्शन म्हणायचं गेलं तर अक्षय दांगट म्हणून आहे, म्युझिशियन आहे, तो म्युझिक वगैरे बनवतो नाटकासाठी वगैरे. तर तो माझ्यासोबत बसायचा बाजूला आणि मला सांगायचं की असं असं करायचं किंवा हे असं म्युझिक इथे बँक पडायला पाहिजे किंवा जे पण काय. तर त्यांनी तो मार्गदर्शन केलं. आणि त्याचसोबत गणेश गावकर म्हणून आहेत, तो दिग्दर्शन ते मागच्या नाटकात राज्यनाट्याला आलं स्पर्धेत, त्यांनी पण मला शिकवलं होतं. साईवेद
तुझा हा इतक्या मोठ्या दिग्गजांबरोबर आपण जर बघितलं तसं सचिन टिकम असतील, शिवदा टिकम असतील, यांच्यासोबत काम करतानाचा हा तुझा अनुभव हा कसा होता? नमस्कार आणि धन्यवाद सुयोगजी. तर 63वी राज्य नाट्य स्पर्धा आणि त्या स्पर्धेत मला संधी मिळाली होती काम करण्याची आणि सगळा मालवणचाच ग्रुप असल्यामुळे मला आधी खूप बरं वाटलं. प्रथमेशने आधी मला कॉल केलेला की नाटकात काम करणार काय, पण माझ्या इन्व्हिटेशनच्या मॅचेस क्रिकेटच्या असल्यामुळे मी तेव्हा त्यांना नाही म्हटलं होतं. परंतु मॉबचे जे काही सीन होते, म्हणजे छोटंसं अगदी छोटं मला काम होतं, पण हे सगळे अनुभवी कलाकार होते. शुभदाताई म्हणा किंवा सचिनदादा म्हणा, सुशांतदादा म्हणा, अभयदादा म्हणा, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, म्हणजे त्यांनी मला नुसती एक लिंक दिली की तुला असं असं काम करायचं आहे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यामुळे मी ते लिलया पार पाडलं. काय होतं, प्रत्येक जणांनी आपापलं, आपण सांगितलं इथे नोकरी आहे, व्यवसाय आहे. साईवेद हा व्यावसायिक क्रिकेटर आहे, त्याच्या दृष्टीने तो खेळतो. मग खरा तो आता एकंदरच ऑलराऊंडर झालाच म्हणायला हरकत नाही आहे. आपण पुन्हा या सगळ्यांचा आता आपण उत्साह बघितला किंवा सगळ्यांच्या ज्या काही भावना आहेत नाटकाशी किंवा एखाद्या प्रकल्पाशी, ह्या नेहमी अशाच असतात तुमच्या, आणि दरवर्षी त्याचा एक आलेख वाढतो आहे हे लक्षात येतं की गेल्या वर्षी वाटायचं की अरे आता ह्याच्या पुढे हे आणखीन काय करणार, तर त्या आणखीन पुढे जाऊन आनंद आहे. म्हणजे हे आता फेस भरावर उसळू द्या असे तुमचे अगदी आता हे चालू आहेत. याचा शुभदा पुन्हा तुझ्याकडे येतो आहे की प्रतिक्रियांबाबत तू, मी गेल्या वर्षी पण प्रतिक्रिया तू अतिशय नम्रपणे घेतेस. तू कुठल्याही प्रतिक्रिया की तू गेल्या वर्षी पण आठवते मला की कुठल्याही प्रकारे तुला पुरस्कार मिळाला आहे वगैरे अशा याच्यात तू नसतेस कधी. तरीसुद्धा एक कुठेतरी मनात आवडणारी प्रतिक्रिया असेल तर ती आवडणारी प्रतिक्रिया कुठली, किंवा एकंदरच काय आवडतं तुला प्रतिक्रिया आल्यानंतर, तुझी भावना काय असते? प्रतिक्रिया भरपूर आल्या. प्रत्येकाची जवळजवळ मला 5-6 प्रतिक्रिया ह्याच आल्या की यावर्षी हॅट्रिक आहे तुझी म्हणून. म्हणजे कुठेही लो नाही. मी हॅट्रिक झाल्यानंतर म्हणतो. झाल्यानंतरची ओके, हॅट्रिक झाल्यानंतर काही नाही, सांगितलं होतं आणि तुला मिळणारच होतं, येणारच होतं. त्याच्या आधी मला जेव्हा कॉल आला अभयचा की शुभदा रिझल्ट लागला आहे, अभयने सगळे मला सांगितले रिझल्ट. नाटक फर्स्ट आलं आहे, यांना नेपथ्य मिळालं आहे, रंगभूषा मिळालं आहे, लाईट फर्स्ट मिळालं आहे. अरे माझं काही बोललंच नव्हतं. तोपर्यंत माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की काय झालं आहे, आपल्याला मिळालं आहे की नाही. तेव्हा माझी स्वतःची ती प्रतिक्रिया होती की नाही मिळाले की मिळाले, आणि मिळाले हे कळल्यावर पण पाणी आलं. एका साईडने मला खूप आनंद पण झालेला आणि एका साईडने ते अश्रू पण होते याची की झालं मनासारखं, थोडं कुठं ते मनातून वाटत होतं. आणि लोकांच्या प्रतिक्रिया सगळ्यांच्याच होत्या की तुला मिळणारच होता हॅट्रिक. आधी सांगत होते तसं सांगितलेलं ना, मिळणारच होतंच. छान. आता आपल्यासोबत आणखीन जोडले गेलेत प्रथमेश चव्हाण. याबद्दल प्रथमेश, तुझा अनुभव कसा होता नाटकाबद्दल एकूणच सांगावं? पहिल्यांदा तसं नाटकात काम केलं की सगळ्यांसोबत काम करता आलं, नवीन नवीन कलाकार मिळाले, नवीन एक असा अनुभव मिळाला ज्या सगळ्यामुळे शक्य झालं आहे मला. मला तर एक असा एक अनौपचारिक नाही, मी अगदी प्रश्न विचारतो असा की या दरम्यानच्या काही, कारण सचिनजी ही तालीम फार आठवणीची ठरली असणार, कारण तुम्ही सगळी गडबड वगैरे सुरू होती, तर तालमीतल्या काही गमती जमती अशा काही घडलेल्या अशा तुम्हाला आठवतात काय? म्हणजे सूत्रधार म्हणून अभय कदम तुम्हाला अशा आठवतात काय की बाबा ह्यांका सगळ्यांका, आता म्हणजे आपण म्हणूया मालवणी भाषा सांगायचं, ह्यांका सगळ्यांका एकत्र आणून सांभाळूचा, परत यांच्याकडनं करून घेऊचा. मग अशावेळी सगळ्यांची सूत्रं सांभाळताना काही आठवणी आहेत का, कोण खास करून नवोदितांच्या? आठवणी सूत्रधारांना तुम्ही विचारता, आमच्याकडे सूत्रधारांच्याच आठवणी आहेत. कारण नाटकाला 15 दिवस राहिले तरी सूत्रधारच गायब असायचा. कारण इलेक्शन म्हणजे यांच्याकडे मोठी जबाबदारी होती आणि आम्ही आशा करून असायचो की अभय आज येईल, उद्या येईल, परवा येईल, पण तो आला. त्याच्यातमध्ये त्याची 2-3 लग्न होती, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ह्याच्यात गंमत अशी असायची की तेव्हा आणि ती हे दोघं कायम असायचे, पण हे जे 6 आर्टिस्ट आहेत ते नसले तर नाटकाची प्रॅक्टिसच होऊ शकत नाही, म्हणजे नेवर कधीच होऊ शकत नाही. आणि 6तला एक जरी नसला ना तरी हे आम्ही एकत्र नसल्यामुळे जवळजवळ 25 ते 30 वेळा आमची प्रॅक्टिस रद्दच जवळजवळ झालेली आहे. आणि गंमत अशी की एक दिवस नाटकाचा सुरुवात असताना आपले नेपथ्यकार आहेत की हे पपेट आहेत सगळे, हे जे 6 लोक आहेत ते गुळगुळीत चेहऱ्यावाले आहेत
आणि आमच्या श्रीराजला दाढी प्रचंड प्रिय. तो शेवटपर्यंत तयार नाही की मी दाढीच काढणार नाही. रंगीत तालीम झाली तरी त्याने काढली नाही. नाटकाच्या सकाळी शेवटी 10 ते 15 लोकांनी त्याला शेवटी रिक्वेस्ट केली की अरे बाबा दाढी काढतो. बोलतो मला घरातलेच लोक ओळखणार ना, मी आयुष्यात दाढी काढलं काहीच करेन. मी म्हटलं नाटकासाठी लोकांनी केस काढलेला आहे, दाढी तर 4 दिवसांनी येणार. शेवटी सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे तो तयार झाला आणि जवळजवळ पहिली रंगीत तालीम त्याने अक्षरशः हात धरूनच असं रोल करत होता. इवन त्या आम्ही जो दाढी करणार त्यालाही घरी बोलवलेलं. तू म्हटलं जाऊ नकोस, तुला जर वाटत असेल की लोक काय बघतील, म्हटलं त्याला झालं तरी घरी बोलवूया, नाही तरी पण नको मला. तो तयार झाला आणि केलं. आणि सगळ्यात गंमत होती की माझा मुळात पिंड विनोदी नाटकांचा आणि हा विलन रोल. मगाशीच म्हटलं की पहिल्यांदाच असं करायला मिळालं की निगेटिव्ह रोल करतं. घाम आला की आपल्याला जनरली सवय असते की डायरेक्ट असं करायचं आणि कुठल्याही नाटकात बरेच आर्टिस्ट असं करतात. ह्या नाटकात गंमत अशी होती की चेहरा पांढरा आणि कपडे काळे, म्हणजे जरा जरी तुम्ही हात फिरवला तरी सगळं हे चेहऱ्याला, म्हणजे इतकी. तरीसुद्धा प्रथमेशने ते मगाशी म्हटल्याप्रमाणे की दशावतारातलं कुठलं ते रसायन त्याने शोधून आणलं. तो खूप मगाशी तुम्ही चांगलं म्हणालात की त्या कलेने एवढं काही आपल्याला देऊ केलं आहे की आजही आम्हाला इतक्या मॉडर्न थिएटरला सुद्धा दशावतार म्हणजे खूप जुनी परंपरावादिक नाटकातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी कामाला आल्या की पूर्ण नाटकात माझ्या माहितीनुसार मी 25-30 वेळा हात फिरवूनसुद्धा 1-2 गोष्टी सोडल्या तर अजिबात तो मेकअप हल्ला नाही. कारण तो मेकअप जर हल्ला असता तर ते पात्रच डाऊन झालं असतं. कारण ते मुळात पात्रच पपेट, पूर्ण पांढरा चेहरा आणि काळे कपडे यावरच ते आधारलेलं होतं. तर ती एक खरी गंमत होती आणि ती गंमत आम्ही त्याचा दिग्दर्शकांना आम्ही श्रेय देतो. कारण मूळ रंगीत तालमीच्या आधी 2दा त्यांनी जबरदस्ती आमच्या तोंडाला प्रथमेशला सांगून पांढरं फासलं होतं. लोक काळं फासतात, त्याने आमच्या तोंडाला पांढरं फासलं होतं ज्याची आम्हाला सवय व्हावी. आणि ते खरी गोष्ट, काही दिग्दर्शकीय पॉईंट असतात ते इतके गरजेचे असतात ते त्यावेळी कळतं की किती महत्त्व. नाही तर आपण काय विचार करतो नाटकाला बघू नंतर करू, पण ते होत नाही कारण आम्हाला सवय असते घाम आला की हात फिरवायची. त्या गोष्टीमुळे सतत लक्षात राहायचं की काहीही झालं तरी चेहऱ्याला हात लावायचा नाही आहे. आणि हे पहिलं नाटक आमच्या आयुष्यातलं, माझ्या 40 वर्षातलं, की चेहऱ्याला हात न लावता केवळ भीतीपोटी की आपण विद्रूप दिसू, आम्ही अजिबात हात लावला नाही आणि ते सक्सेस झालं. हीच खरी गंमत होती. जसं ऑल द बेस्ट नाटकात मुक्याला काही झालं तरी चुकून बोलता येत नव्हतं, तसं आम्हाला कितीही काही झालं, काही चावलं तरी चेहऱ्याला हात लावायला बंदी होती या नाटकात. आणि तो पहिलाच अनुभव होता की काही झालं तरी चेहऱ्याला हात लावायचा नाही, घामाने टिपायचं नाही. ही खरी गंमत होती या नाटकात. धन्यवाद. आज आपण सर्वांनी तुमचा वेळ दिला जाता आणि याच्यावर अतिशय मुक्तपणे खुलेपणाने तुम्ही गप्पा मारल्या. तिथे आता ओयासिस नाटकामध्ये श्रीराजचं स्वतःचं ओयासिस त्याला तिकडे दान करावं लागलं हा एक भाग होता. आणि या सगळ्याच गोष्टीत आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हौशी आहेत, कलाकार आहेत, तरीसुद्धा मुरलेले आहेत. आणि स्वतः मुरलेले कलाकार सचिन टिकम, शुभदा टिकम असतील, ते दुसऱ्यांना नकळतपणे मुरवतात. म्हणजे हा एक भाग आहे की आता इथे बोलणाऱ्या प्रत्येकजण आता 5-6 वर्ष जरी असले तरी नवोदितच म्हणलं पाहिजे नाटकाची ओळख. पण जेव्हा 20-20 वर्ष, 30-30 वर्ष, 40-40 वर्ष या नाटकामध्ये काम करणारे जेव्हा माणसं आहेत ती मुरवू बघतात आणि जे मुरवून घेत आहेत त्यांना पण तो कुठेही असं वाटत नाही आहे, दडपण नाही आहे. हा एकूणच मला सचिनजी या सगळ्या ह्याच्याबद्दल जे वाटलं आता आपल्याला, त्या तुमच्या आता पुढचे जे काही आणखीन पुढची अंतिम फेरी आहे त्यालाही शुभेच्छा, सदिच्छा आहेत. आणि तुमच्या प्रत्येक म्हणजे या संचाल किंवा तुम्ही आणखीन कुठेही काम कराल किंवा कुठलंही योगदान द्याल, या तुमच्या प्रत्येक योगदानाला प्रेक्षकांतर्फे आणि आमच्यातर्फे भरपूर सदिच्छा. धन्यवाद.